पवित्र मिसा विविध हेतूंसाठी अर्पण केली जात आहे, त्याचं वाचन तेव्हा झालेलं आहे. त्याचप्रमाणे आपले जे वैयक्तिक हेतू आहेत, विशेषतः संत कार्लो अकोटिस यांच्या मध्यस्थीने संपन्न व्हावे म्हणून या पवित्र मिसावेळी आपण आपल्या वैयक्तिक हेतूंसाठी सुद्धा प्रार्थना करत आहोत. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे प्रभू तुम्हा बरोबर असो. माझ्या प्रिय मुला मुलीनो, तरुण तरुणीनो आणि भावा बहिणीनो, आज 11 ऑक्टोबर या दिवशी 1962 साली द्वितीय व्हॅटिकन परिषद सुरू झाली होती. उद्घाटनाचा मिसा या दिवशी संपन्न झाला होता. विशेषतः पोप संत जॉन 23 हे त्यावेळेला जिवंत होते. त्यानंतर संतीकरणाची प्रक्रिया पार पडली आणि आज आपण 11 ऑक्टोबरला संत पोप जॉन 23 यांचा स्मृतिदिन साजरा करत आहोत, सण साजरा करत आहोत. आणि या दिवशी आपण इटलीच्याच संत कार्लो अकोटिस याचा सन्मान करत आहोत. या पवित्र मिसा बलिदानासाठी आपण सर्वजण मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी आला आहात. या पवित्र मिसा बलिदानात आपण सहभागी होत आहात. प्रभू परमेश्वरानं आपल्या हातून घडलेल्या पापांची आपल्याला क्षमा करावी. विशेष म्हणजे शुद्ध आणि स्वच्छ अंतःकरणानं आपल्याला मिसामध्ये भाग घेता यावा म्हणून थोडा वेळ शांत राहून आपण प्रभूकडे दयेची, क्षमेची याचना करूया. सर्वशक्तिमान सर्वशक्तिमान परमेश्वर आम्हाला दया करून व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनात नेमो.
हे प्रभू, तुझ्या कृपेने आमचे जीवन व्यापून टाक. सत्कृत्य करण्याचा आमचा निर्धार तू दृढ कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. योएल या पुस्तकाचं घेतलेले वाचन. परमेश्वर म्हणतो, राष्ट्रीय उठावणी करून योशेफाटाच्या खोऱ्यात येऊन तेथे मी न्यायस्थानावर बसून सभोवतालच्या सर्व राष्ट्रांचा न्याय करणार आहे. विडा चालवा, पीक तयार आहे. या चला कुत्रा, द्राक्षाचा गाडा भरला आहे. उद्या भरून वाहत आहे, कारण लोकांचा दुष्टपणा फार आहे. लोकांच्या त्रुटी, निर्णयाच्या खोऱ्यात लोकांच्या त्रुटी आहेत, कारण निर्णयाच्या खोऱ्यात परमेश्वराचा दिवस येऊन घेतला आहे. सूर्य आणि चंद्र काळे पडले आहे, तारे निस्तेज झाले आहे. परमेश्वर सियोनातून गर्जना करतो, यरूशलेममध्ये आपला शब्द ऐकवतो. आकाश आणि पृथ्वी थरथर कापत आहे, तरी परमेश्वर आपल्या लोकांचा आश्रय आहे. इस्रायल लोकांचा दुर्ग आहे. सियोनवर, माझ्या पवित्र डोंगरावर राहणारा परमेश्वर तुमचा देव मी आहे ते तुम्हास कळेल. तेव्हा यरूशलेम पवित्र स्थान होईल. यापुढे परदेशातून केला जाणार नाही. त्या काळी असे होईल की पर्वतावरून नवा द्राक्षरस काढले, टेकड्यांवरून दूध प्रवेल आणि यहूदाचे सर्व ओहोळ पाण्याने भरून वाहतील. परमेश्वराच्या मंदिरातून जरा निघेल, तो शिलमच्या खोऱ्यात पाण्यात बुडवेल. इजिप्त देश उजाड होईल आणि ओहोळ वैराण होईल, कारण त्यांनी आपल्या देशात निर्दोष रक्त काढून यहूदाच्या वंशजावर अत्याचार केला. यहूदा तर सर्व लोकांची वसतिस्थान आहे आणि यरूशलेम पिढ्यानपिढ्या समृद्ध राहील. त्याच्या रक्ताचा विसरून घेईन. अपराधांना मी दोषमुक्त ठरवणार नाही, कारण परमेश्वर सियोनेत निवास करतो. प्रभूचा शब्द.
सद्गुरुकेश्वर घेतलेले वाचन लूक प्रकरण 11 27 ते 28. येशू या गोष्टी बोलत असता लोकसमुदायातील कोणी एक स्त्री येशूला मोठ्या आवाजात म्हणाली, ज्या उदराने तुझा भार व्हायला आणि ज्या स्तनातून तू स्तनपान केलेस ती धन्य. परंतु येशू म्हणाला, पण त्यापेक्षा जे देवाचे वचन ऐकतात आणि पाळतात ते अधिक धन्य हो. प्रभूची शिववर्तमान. माझ्या प्रिय मुला मुलींनो, तरुण तरुणी आणि भावा बहिणींनो, उमराला आल्यानंतर घरी आल्यासारखं, मामाकडे आल्यासारखं, आजोळी आल्यासारखं मला अनेक वेळेला वाटतं. आणि 1980च्या दशकामध्ये आपल्या इथे जे धर्मगुरू कार्य करत होते ते अनेक वेळेला बोलावत असत आणि त्याने बोलावलं नाही तर मग युवा कार्यासाठी मी याला आमंत्रण घेत असते. फॉर द ऑस्कर कोलासो, फॉर द एव्हरेस्ट, फॉर द प्रकाश आदी जे धर्मगुरू होते त्यांच्याद्वारे मी येथील आपल्या या धर्मग्रामाचा विकास जवळून पाहिलेला आहे. आणि ज्या रीतीनं आपली इथं केवळ प्रगती नव्हे तर विकास सर्व आहे त्याबद्दल मी परमेश्वराला धन्यवाद देत आहे. आजचं जे पहिलं वाचन आहे ते पहिलं वाचन जोएल या संदेशाच्या पुस्तकातील आहे. त्याने केवळ 3च अध्याय लिहिले, परंतु त्या 3 अध्यायापैकी आजचं जे पहिलं वाचन आहे त्याद्वारे आपल्याला आशा, आपल्याला परमेश्वराखाली कसं स्थैर्य आहे, परमेश्वरामध्ये आपल्याला कशी विश्रांती आणि विसावा आढळतो याविषयीचं वर्णन आहे. नाही तर जोएल भविष्यवाण्याचं जे संदेश त्याचं कार्य आहे ते आपल्याला उपवास काळाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच राखीच्या बुधवारी ऐकायला मिळतं. आजच्या वाचनाद्वारे आपल्याला धीर प्राप्त होतो. परमेश्वराखाली आपलं खरं रक्षण आणि संरक्षण आहे याची गॅरंटी, याची ग्वाही आपल्याला, याची हमी आपल्याला मिळत आहे. जे शुभवर्तमान आहे त्यामध्ये धन्यवाद आहे. आपल्याला ठाऊक असेल की संत कार्लो अकुतीस, कार्लो म्हणजे चार्ल्स आपल्या इंग्लिश भाषेमध्ये, चार्ल्स कार्लो अकुतीस हा संत म्हणून घोषित केला. त्याच्याबरोबरच ये जॉर्जो फ्रासाती यानं देखील घोषित केलेला आहे. तो देखील 24 वर्षाचा तरुण होता. पोलिओने मरण पावला. 1925 साली, 1981 साली जेव्हा उत्खनन केलं, एक्झ्युम केलं, तेव्हा त्याचं शरीर जसं पुरलं होतं तसंच आहे आणि आजवर त्याला पाहायला मिळतं. तो संत पिएर जॉर्जो फ्रासाती याच्याबरोबर जी आपल्याला कार्लो अकुतीस लाभलेले आहेत, या दोघांचं आपल्याला जी आध्यात्मिकता आहे त्यावर चिंतन मनन करण्याची सगळी संधी आहे. पिएर जॉर्जो फ्रासाती याला 8 धन्योद्गाराचा संत असं म्हणतात. 8 धन्योद्गार, डोंगरावरील प्रवचन. आजचं जे शुभवर्तमान आहे त्यामध्ये आपल्याला 9वा धन्योद्गार आढळतो, जिथे येशू ख्रिस्त सांगतोय
की केवळ शरीरानं आपण एखादी माता, एखादी आई तिच्या पोटी जन्मलो म्हणून मोठे होत नाही. तर धन्य ते, धन्य म्हणजे ग्रीक शब्द आहे कारियोस, म्हणजेच निवडलेले, म्हणजेच जे परमेश्वराच्या जवळ आहे. धन्य म्हणजे असे जे की ज्यांचा सन्मान केला पाहिजे किंवा केला जातो. कारियोस या शब्दाचे वेगवेगळे कंगोरे आहेत, वेगवेगळे पैलू आहेत. तो धन्य कोण? परमेश्वराचे शब्द जो ऐकतो आणि आपल्या आचरणामध्ये आणतो तो नववा धन्यवाद आहे. नववा धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्तानं जेव्हा संत टॉमस यांनी सांगितलं की मी त्याला प्रत्यक्षात पाहिल्याशिवाय आणि त्याच्या जखमांमध्ये हात घालून तपासून पाहिल्याशिवाय मी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. आणि येशू ख्रिस्त जेव्हा जिवंतपणी, जिवंत पुनरुत्थित ख्रिस्त जेव्हा त्याला भेटतो त्यामुळे त्याच्या संत टॉमसच्या तोही शब्द माय लॉर्ड माय गॉड, माझ्या प्रभू, माझ्या देवा, माझ्या परमेश्वरा. म्हणजे तुझ्या मला नुसता आमचा तारणारा सापडलेला नाही, तुझ्यात आम्हाला परमपिता आणि पवित्र आत्म्याचा साक्षात्कार घडलेला आहे. धन्य कोण पण प्रभू येशू ख्रिस्त तिथंच स्पष्ट करतो आणि तो आपल्याला दाखवा धन्यवाद असं म्हणता येईल की जे कोणी न पाहता विश्वास ठेवतात ते धन्य होते. म्हणजे आपण सारे आपण प्रभू येशू ख्रिस्ताला शरीराचं पाहिलेलं नाही, परंतु आपण सारे धन्य आहोत. हा प्रभू येशू ख्रिस्तांचा जो आपल्या सर्वांना आशीर्वाद आहे वळी या ठिकाणी आपण त्या ठिकाणी आपल्याला विशेष म्हणजे संत कार्लो अकोतीस यांच्या जीवनावर आपण लक्ष केंद्रित करत आहोत. आणि विशेष म्हणजे 3 मे 1991 लंडन येथे जन्मलेलं हे बाळ, त्यांचा बाप्तिस्मा तेथेच झाला लंडन. आणि नंतर त्यांचं खरं घर मिलान इटली येथे इंग्लंडमधून ते आले. तिथे त्यांचं प्राथमिक शिक्षण सुरू झालं, प्रथम ख्रिस्त शरीर झालं. 2003 साली ध्रुवीकरणाचा संस्कार संपन्न झाला. विशेष म्हणजे 2006 साली हायस्कूलचं शिक्षण सुरू झालं. 2 ऑक्टोबरला कार्लो आजारी पडला. 8 ऑक्टोबरला तब्येत ढासळली आणि ल्युकेमिया म्हणजे रक्ताचा कॅन्सर आहे याचं निदान झालं. आणि त्यानंतर 12 तारखेला 12 ऑक्टोबर 2006 रोजी कार्लो अकोतीस यांनी शेवटचा श्वास घेतला. अवघ्या 2 दिवसांनी त्यांचा अंत्यविधी पार पडला. परंतु जेव्हा 23 जानेवारी 2019ला त्यांचा मृतदेह उकरण्यात आला, बॉडी वॉज एक्सह्युम्ड, त्यावेळेला ज्या रीतीनं 2006 साली बोललं होतं त्याचप्रमाणे 2019 साली त्यांचा देह सापडला. आणि म्हणूनच 10 ऑक्टोबर 2020 रोजी त्यांना धन्यवादित म्हणून घोषित करण्यात आलं. तो विधी व्हॅटिकन येथे झाला आणि 27 एप्रिल या वर्षी त्यांना घोषित करण्यात आलं की 3 ऑगस्टला त्यांचा संतीकरणाचा विधी होईल. ही घोषणा आपले पूर्वीचे पोप फ्रान्सिस यांनी केली होती. परंतु जेव्हा त्यांचं मरण झालं त्यावेळेला 7 सप्टेंबर 2025 रोजी त्यांचा संतीकरणाचा विधी रोममध्ये कार्लो अकोतीस आणि पीर जोसेफ फसादी या दोघा युवा संतांना एकत्रितपणे झाला. त्यासाठी आपल्या भारतातील आणि संपूर्ण जगातील 5 पेक्षा जास्त लाख लोक
त्यावेळेला संत पीटर आवारामध्ये उपस्थित होते. माझ्या प्रिय भाव बहिणींनो, संत कार्लो अक्विनास यांच्या जीवनामध्ये वैशिष्ट्यपूर्ण असं काय होतं? 4 मुद्दे. पहिलं, त्यांनी पहिलं भोजन घेतल्यापासून कधीही पवित्र मिसा गमावले नाही. दररोज मिसाला येत असे. तो दररोज रोजरी करत असे. असं म्हणतात की जेव्हा रोजरी आपण करू लागतो तेव्हा दुष्ट सैतानी शक्ती तिथे उभी राहू शकत नाही, ती पळून जाते. पण आमची काही मुलं रोजरी सुरू झाली की डोक्या येतात, जरा झोप येते. परंतु तो असतो मोह, ती असते दुष्ट शक्तीची हार. परंतु ज्याने गांभीर्याने रोजरी केलेली आहे त्याला रोजरीच्या सुरुवातीचा जो हेतू ज्यासाठी रोजरी केली जाते तो हेतू निश्चितपणे पूर्ण होत असतो. अनेकांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे. विशेष म्हणजे त्याने या ख्रिस्त शरीर साक्रमेंटाशी जोडलेले अशी ती चमत्कार 8व्या शतकापासून जे घडलेले आहेत. केवळ लान्सियानो या इटलीमधील 40 किलोमीटर अंतरावरील, रोम पासून 40 किलोमीटर अंतरावरील तो जो पहिला चमत्कार होता तेव्हापासून तर अगदी आपल्या मागच्या वर्षापर्यंत जे वेगवेगळे शांत चमत्कार होत गेले ख्रिस्त शरीर साक्रमेंटाशी संबंधित, म्हणजेच जी भाकर ठेवली होती आणि जो द्राक्षरस ठेवलेला होता त्याचं रूपांतर प्रत्यक्षात प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आणि रक्त यामध्ये त्यांना पाहायला मिळालं. ही जी सगळी नवलाची जी ख्रिस्त शरीराशी जोडलेली अशी चमत्काराचे भाग आहेत ते त्यांनी विशेष म्हणजे सुरुवात केली. वेबसाईट ग्रुप सुरू करून. त्यामुळे अजूनही तुम्ही जर गेलात आणि जर त्याप्रमाणे आपण शब्द टाकला युकरिस्टिक मिरेकल्स तर आपल्याला संत कार्लो अक्विनास यांनी सुरू केलेली जी वेबसाईट आहे ती पाहायला मिळते. पवित्र जीवन जगणं म्हणजे नुसती प्रार्थना नव्हे, नुसती मिसा नव्हे, नुसती रोजरी नव्हे, तर प्रत्यक्षात आपल्याला तो अनुभव जो आलेला असतो त्याचा आविष्कार आपल्या जीवनामध्ये बघायला मिळाला हवा. त्याचा परिणाम, त्याचा प्रभाव इतरांना जाणवायला हवा. आणि ते आपल्याला कार्लो अक्विनास यांच्या जीवनाच्या बाबतीत आढळतं. आणि म्हणून त्यांनी आपले फ्रान्सिस्कन कॅपुचिन्स यांच्याबरोबर आणि मदर तेरेसांचे सिस्टर्स यांच्याबरोबर सूप किचन हा जो प्रकल्प असतो युरोप अमेरिकेमध्ये, म्हणजे नुसता सूप देत नाहीत तर त्याच्याबरोबर जे गोरगरीब असतात, जे उपाशी राहतात, ज्यांना कुणीच नसतं किंवा जे कुणाचे नसतात, अशांची काळजी घेण्यासाठी हा सूप किचन नावाचा प्रकल्प असतो. त्यामध्ये सूप दिला जातो, पण त्याबरोबरच जर काही अल्पोपहार आणि कधीकधी काही ठिकाणी युवती जेवण देखील अशा गोरगरिबांना देत असतात. हे कार्य आपल्या पॅरिसमध्ये सुद्धा संत विन्सेंट डी पॉल कॉन्फरन्सद्वारे कित्येक वर्षांपासून सुरू आहे. त्या कार्यामध्ये संत कार्लो अक्विनास हा घडलेला होता. या ठिकाणी त्यांनी ज्या रीतीनं कार्य केलेलं आहे ते इतकं बोलकं आहे की जेव्हा त्यांचं मरण झालं त्यावेळेलाच चर्चा सुरू झाली होती की हा संत म्हणून निश्चितपणे घोषित होईल. कारण 15व्या वर्षी जरी त्याला मरण आलं तरी सुद्धा ते त्या वेदना, ते दुःख त्याने पोप महोदयांसाठी आणि आपल्या चर्चच्या उत्कर्षासाठी समर्पित केलं. पवित्र मिसा हा
अर्थपूर्णरित्या जेव्हा साजरा होतो तेव्हा त्याचं फलित आगळं वेगळं असतं. आणि म्हणून मदर तेरेसा नेहमी म्हणायच्या, ऑफर द युकरिस्ट ॲज वेल इज द फर्स्ट वन, द लास्ट वन अँड द ओनली वन. मिसा अशा रीतीनं अर्पण करा, मिसामध्ये अशा रीतीनं सहभाग घ्या, अशा रीतीनं सहभागी व्हा की जणू काही ती पहिली मिसा आहे, ती शेवटची मिसा आहे आणि ती एकमेव मिसा आहे. किती तत्परतेनं, किती लक्षपूर्वक आपण त्यामध्ये सहभागी होऊ शकू. काही व्यक्ती मिसाला येतात परंतु घरी जायची घाई असते. मिसाच्या वेळेला घरी गेल्यावर काय करायचं आहे त्याच्याविषयी काही ना फार काळजी असते. जेवण कुठलं करायचं किंवा ब्रेकफास्ट कुठला करायचा, आज काय करायचं याची काळजी असते. आणि त्यामुळे काही माणसं कम्युनियन घेतल्याबरोबर पळतात. कोणाच्या वाढदिवसाला गेलं आणि आपण आपलं जेवण झालं की आपण लगेच पळतो का? नाही. त्यानंतर शेवटचं एक प्रार्थना आणि आशीर्वाद असतो. आणि म्हणून एका तत्ववेत्याने, एका ज्ञानाने सांगितलेलं आहे की जी माणसं मिसा संपण्यापूर्वीच निघू लागतात त्याचं वर्णन ते काय करावं. आपल्याला त्यांना आठवण करून द्यावी लागेल की शेवटचा मिसा, शेवटचं भोजन प्रभू येशू म्हणजे पहिला मिसा आणि शेवटचं भोजन हे प्रभू येशू ख्रिस्तानं केलं. आणि त्यावेळेला सगळं संपण्याच्या आधी कोण बरं बाहेर पळून गेला? जुदास. शेवटचा आशीर्वाद न घेता जे घाईत निघून जातात ते जुदासला सोबत करतात. एका तत्ववेत्याने, एका ईश्वर ज्ञानाने वर्णिलेलं ते सत्य आहे की काय एवढी घाई असते की मिसा झाल्यानंतर कम्युनियन संपल्याबरोबर आपल्याला थांबायला काय होतं? एवढी आपली कामं आहेत का? आणि परमेश्वरापेक्षा आपल्याला आपल्या कामांना एवढं प्राधान्य द्यावंसं वाटतं का? प्रभू परमेश्वराची आपल्या सर्वांवर विपुल कृपा आहे. आणि म्हणून शेवटपर्यंत थांबणं, एकमेकांबरोबर बाहेर पडणं आणि परमेश्वराला धन्यवाद देणं, याद्वारे आपण पवित्र मिसा ही नुसती ऐकली असं नव्हे, नुसते आपण मिसाला होतो असं नव्हे, तर मग त्या मिसामधून स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन आपल्या दैनंदिन गरजा, दैनंदिन समस्या, आपली दैनंदिन आव्हानं, अडीअडचणी याला तोंड देण्यासाठी बाहेर पडू लागतो. आणि म्हणून तो शेवटचा आशीर्वाद सुद्धा मुलाचा आहे. माझ्या प्रिय बहिणीनो, प्रिय मुलामुलीनो आणि तरुण तरुणीनो, मला विषय दिलेला होता की परमेश्वरी कृपेमध्ये वाढलेला हा जो आपला तरुण, त्याचं पवित्र मरियेच्या बद्दल असलेलं नातं, एकमेव स्त्री त्याच्या जीवनातील असं ते वर्णन आहे. एकमेव स्त्री. तर इथं मला सांगणं आवश्यक आहे. असाच एक तरुण होता, त्याला चांगलं भाषण द्यायची आवड होती, त्याने चांगली भाषणाची तयारी केली, पण तो गेला आणि भाषण करू लागला. भाषणात काय होतं? त्याला सांगायचं होतं एक आणि अर्थ निघाला वेगळाच. काय सांगायचं? तो सांगत होता की माझ्या जीवनात अगदी लहानपणापासून आजवर ज्या स्त्रीने मला जीवन जगायला शिकवलं, तिच्या अंगा खांद्यावर मी खेळलो आणि जिच्या सहवासात मी वाढत आहे, त्या स्त्रीला भोग नाही. आणि कोणीतरी विचारलं, पण त्या स्त्रीचं नाव काय? आणि तो वर्णन करत असताना तो विसरला आणि तो म्हणाला, नाही पण मला आता आठवत नाही.
हा तरुण घरी गेला. आईला कळलं, गावातील बायाने सांगितलं तुझा मुलगा कुठल्या बाईच्या प्रेमात पडलेला आहे. आणि मुलाला जेव्हा आईने विचारलं काय चाललंय, कसलं भाषण करतोयस तू, कोण आहे ती स्त्री, कोणाच्या प्रेमात पडलाय तू. आणि ती त्याला मारणार एवढ्या त्या मुलाने सांगितलं आई मी विसरलो, मला सांगायचं होतं ती माझ्या जीवनातील सर्वोत्तम आवडणारी स्त्री म्हणजे माझी आई होय, ही तूच होय, दुसरं कोण असणार, दुसरं कोणी मला सांभाळलेलं आहे, दुसरं कोणी मला लहानाचं मोठं केलेलं आहे. आई जन्म देते, आई लहानाचं मोठं करते, आई स्वतःचं शरीर बाळाला देत असते. आई प्रेम आणि करुणेद्वारे बाळाचं नुसतं संगोपन नव्हे तर बाळाचा विकास व्हावा आणि सर्वांगीण विकास व्हावा म्हणून सतत धडपडत असते. आई ही समंजस असते आणि त्यामुळे चुका दुरुस्त करू शकते. लहानपणापासून आई मुलाचं रक्षण करत असताना स्वतःचं संरक्षण करायला विसरत नाही, कारण तिने जर स्वतःचं संरक्षण करायची ती विसरली तर मूल कमी पडू शकतं, मुलाचं रक्षण होऊ शकणार नाही. आई ही सहनशील असते आणि ती विशेष सहनशीलता संघर्षाच्या वेळेला, रागाच्या वेळेला, मतभेदाच्या वेळेला, भांडणाच्या वेळेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणूनच संत कार्लो अकोलीस जो सांगतोय की माझ्या जीवनातील एकमेव स्त्री म्हणजे पवित्र मरिया हो, हे सांगण्यासाठी धैर्य लागतं, हे सांगण्यासाठी चारित्र्य लागतं, हे सांगण्यासाठी आपला एकात्मता असलेला शरीराचा अंग प्रत्यंग अवयव हे दाखवत असतो. आणि म्हणून संघर्षामध्ये सुद्धा स्थिर राहणं आई जाणते. खूप वादळ वारे सहन करण्यासाठी समज, अपसमज आणि गैरसमज होत असताना सुद्धा मुलांना खायला प्यायला घालणं आणि जरी रागावले तरी मुलांना न आवडणारं जेवण नव्हे तर रागाच्या दिवशी सुद्धा तेच जेवण, चांगलं जेवण पुरवणं याद्वारे आई आपल्या मुलांचं रक्षण करत असते. आणि याद्वारे वडिलांबरोबर संसारामध्ये सहयोग करत असते. याचा अर्थ वडिलांचं महत्त्व कमी होतंय असं नव्हे. कार्लो अकोलीस त्यांची जी आई होती तिला या दिव्यातून जावं लागतं. नवऱ्याबरोबर त्यांचे मतभेद होते. मुलगा मरण पावला, कार्लो अकोलीस मरण पावला. त्यानंतर त्यांच्या आईला जोडी मुलं झाली, 2, 1 नव्हे 2. आणि याद्वारे परमेश्वर देखील त्या कुटुंबाच्या कसा बरोबर होता हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येतं. अशा या संत कार्लो अकोलीस यांच्या जीवनाचा आपण अल्पशा मागोवा घेत आहोत. त्याच्या जीवनातून आपल्याला काय शिकता येऊ शकेल? पवित्र मिसा वेलाणाच्या प्रती असलेलं त्याचं जे प्रेम होतं, रोजरीच्या बाबतीत त्याचं जे सातत्य होतं, आपल्याला आलेला ख्रिस्त शरीर आणि रक्ताचा अनुभव वेबसाईटद्वारे इतरांपर्यंत पोहोचवणं, विशेष म्हणजे फ्रान्सिस्कन कॅप्युचिन जे आपल्याकडे आहेत आणि कार्य करत आहेत, यांच्याबरोबरच मदर तेरेसा या सिस्टर आमच्या सोबत राहून गरीब, गरजवंत आणि उपाशी अशा लोकांची काळजी घेण्यासाठी झिजणं आणि झटणं हे घडलेलं आहे. संत कार्लो अकोलीस अल्पशा जीवनामध्ये अवघ्या 15 वर्षांमध्ये आपल्याला खूप काही शिकता येतं. आणि म्हणून आजच्या दिवशी आपण प्रभूकडे कृपा मागूया की ज्या कार्लो अकोलीस पवित्र मिसाचा महिमा ओळखला आणि तो इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याच्या परीनं त्यानं कार्य केलेलं आहे, त्याचप्रमाणे आपण आपल्या संसारात आपल्या सर्वांना पवित्र मरीनं
ज्याप्रमाणे येशू बाळाचा सांभाळ केला त्याचप्रमाणे संत भागलोक आपुतीस त्याच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्याला समजलेली जी पवित्र मर्या आहे, जी परमेश्वराच्या योजनेला शरण गेली, जिनं आपल्या जीवनाद्वारे इतरांना प्रेरणा आणि स्फूर्ती दिली, त्याप्रमाणे आपल्याला प्रभू परमेश्वरानं आपल्या मनातील जे हेतू आहे ते पूर्णत्वात जाण्यासाठी कृपा द्यावी म्हणून देखील विशेष प्रार्थना करूया. आणि उभे राहून आपल्या मनातील ज्या गरजा आहेत, ज्या विनंत्या आहेत त्या आपण प्रभूकडे सादर करूया. आपण आपल्या श्रद्धेने प्रेरित होऊ आपल्या स्वर्गीय सखा संत भागवत आपुतीस यांच्या साक्षीने परमेश्वराकडे आपल्या सर्व गरजा व विनंत्यांसाठी प्रार्थना करूया. प्रतिसाद. प्रभू आमची प्रार्थना आहे. हे प्रभू, आम्हा सर्वांना संत भागवत आपुतीस प्रमाणे पवित्र मरियेशी एकनिष्ठ राहून तिच्याप्रमाणे शुद्ध, पवित्र आणि विश्वासू जीवन जगण्यास आम्हाला प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, ज्याप्रमाणे संत भागवत आपुतीस यांनी आपल्या जीवनात पवित्र मरियेला आपल्या जीवनातील एकमेव स्त्री म्हणून मान दिला, त्याचप्रमाणे आम्हालाही आमच्या जीवनातील प्रत्येक नात्यामध्ये पवित्रता आणि आदर जपण्याची कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पवित्र आईच्या संरक्षणाखाली संत भागवत आपुतीस यांनी आपल्या तरुण वयात तुझ्याबरोबर प्रेमाची नाती जोडली. आम्ही सुद्धा तुझ्या मातेच्या प्रेमळ हातात स्वतःला सोडून आमचे हृदय तुझ्याकडे वळवण्यास कृपा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, आमच्या समाजातील तरुणांना अश्लीलता, गैरमार्ग आणि चुकीच्या आकर्षणापासून दूर ठेव, जेणेकरून त्यांना संत भागवत आपुतीस प्रमाणे शुद्ध आणि सन्माननीय जीवन जगण्यास कृपा व प्रेरणा मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. संत भागवत आपुतीस यांनी पवित्र निसर्गप्रेमाद्वारे आणि पवित्र मरियेच्या मध्यस्थीने आपल्या जीवनाला अर्थ दिला. आम्हालाही तसाच विश्वास, भक्ती आणि स्वसमर्पणाची कृपा व पवित्र जीवन जगण्यासाठी दैवी मदत मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपण आपल्या वैयक्तिक गरजांसाठी प्रार्थना करूया. त्याचप्रमाणे आपण शांततेत विशेषतः संपूर्ण जगात शांती नांदावी म्हणून प्रार्थना करूया. रशिया आणि युक्रेन येथे युद्ध सुरू आहे. इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सलोखा होऊ पाहतो. याबरोबरच विशेषतः आपल्या भारतामध्ये सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी जे संघर्षमय असं वातावरण आहे त्याला प्रभूनं आशीर्वाद देऊन शांतता प्रस्थापित करण्यासाठी कृपा द्यावी म्हणून देखील आपण मनाच्या मनात प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या लोकांच्या जीवनातील अनेक गरजांची तुला जाणीव आहे. यावर श्रद्धा ठेवणाऱ्या सर्वांच्या प्रार्थना तू ऐक आणि त्याचा स्वीकार कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो.
सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभु, श्रद्धेने व मोठ्या भक्तीने आम्ही तुला हे गाणं या प्रार्थना अर्पण करीत आहोत. त्यांचा स्वीकार कर. ख्रिस्त बलिदानाच्या कृपा सामर्थ्याने आम्हाला तुझ्या वैभवात सहभागी कर. ही प्रार्थना आणि प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्या अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे अतिपवित्र विद्या तुझा परमप्रिय पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे सर्वदा आणि सर्वत्र तुझ्या आभार मानावे हे खरोखर योग्य व रास्त असून त्याचे कर्तव्य आहे व त्यात आमचे तारण आहे. प्रभू येशू तुझा दिव्य शब्द असून त्याच्याद्वारे तू चराचराची निर्मिती केलीस. तू त्याला आमचा तारणारा व मुक्तिदाता म्हणून पाठवलंस. त्याने पवित्र आत्म्याच्या योगी मानवी देह धारण केला आणि तो कुमारी मरियेपासून जन्मला. मृत्यूची बंधनं तोडण्यासाठी आणि पुनरुत्थान प्रकट करण्यासाठी प्रभू येशूनं क्रूसावर हा ख्रिस्तावर दुःख भोगले. अशा प्रकारे त्याने तुझी इच्छा पूर्ण केली आणि तुला पवित्र प्रजा मिळवून दिली. आणि म्हणून सर्व देवदूत आणि सर्व संत यांच्यासह आम्ही एका सुरात तुझा गौरव गातो. Oh
पवित्र आहेस. तू निर्माण केलेले सर्व काही राष्ट्रपणे तुझी स्तुती गाते, कारण तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने व कृतीने तू सर्व वस्तूंना जीवन देतोस आणि त्या पवित्र करतोस. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तू या नावासाठी परिशुद्ध बळी अर्पण करण्यात यावा म्हणून तू लोकांना एकत्रित करण्याचे कधीच थांबवत नाहीस. म्हणून हे प्रभू, आम्ही दानव पवित्र करण्यासाठी तुझ्याकडे घेऊन आलो आहोत. विधान कृपा करून त्याच पवित्र आत्म्याद्वारे पवित्र कर असे आम्ही नम्रतेने विनवितो. विधान तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचे शरीर आणि रक्त बनव. त्याच प्रभू येशूच्या आत्म्याने आम्ही रहस्य साजरी करीत आहोत. ज्या रात्री प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला त्याच रात्री त्याने आपल्या हातात भाकर घेतली, या आभार मानले, तिला आशीर्वाद दिला, भाकर मोडली, ते आपल्या शिष्याला दिले आणि म्हटले, तुम्ही सर्वसारी हे घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी काढले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूनं त्याला घेतला, तुला धन्यवाद देत त्याने आशीर्वाद दिला, आपल्या शिष्याला दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेचे रहस्य पुत्राच्या तारणदायी दुःख भोगाचे, त्याच्या विस्मयकारक पुनरुत्थानाच्या आणि स्वरोहणाचे पुण्य स्मरण साजरे करीत आहोत. आम्ही त्याच्या द्वितीय आगमनाची वाट पाहत असून तुझ्या आभार मानण्यासाठी आम्ही तुला हा पवित्र आणि जिवंत बळी अर्पण करतो. तुझ्या ख्रिस्त सुरेच्या बळीवर कृपा दृष्टीने पहा असे आम्ही विनवितो. त्याच्या त्यागमयी मरणाने तू आमचं तुझ्याबरोबर समय घडून आणण्याची योजलेस. तुझ्या पुत्राच्या शरीराने व रक्ताने आमचे पोषण झाले असून आम्ही पवित्र आत्म्याने संपन्न झालो आहोत. आम्ही ख्रिस्तासाठी एक शरीर आणि एक आत्मा व्हावे असे आम्हाला तुझ्या निवडलेल्या लोकांबरोबर विशेषतः अतिपवित्र देवमाता कुमारी मरिया, तिचा पती संत जोजफ, तुझे पवित्र प्रेषी व गौरवशाली रक्त साक्षी आणि सर्व संत यांच्याबरोबर आम्हाला वारसा मिळावा म्हणून तो आमचे तुला शाश्वत समर्पण करू. तुझ्या समोरील त्याच्या नित्य मध्यस्थीवर आणि अखंडित साह्यावर आधी विसंबून आहोत. हे प्रभू, आमच्या या समेटच्या बळीमुळे सर्व जगाला शांतीचं व तारण्याचं वरदान प्राप्त व्हावे अशी आम्ही प्रार्थना करतो. तुझे सेवक लिओ आमचे पोप, थॉमस जिसुदा आमचे बिशप, संपूर्ण बिशप वर्ग, याजक वर्ग आणि तुझ्यासाठी निवडलेले सर्व लोक यांच्यासह पृथ्वीवरील तुझे यात्रेकरू ख्रिस्त सभेला श्रद्धेत व प्रीती दृढ ठेव. जे इच्छेनुसार तू जमलेल्या बोलावलेल्या तुझ्या कुटुंबाच्या प्रार्थना तू दयेने ऐकून घे. हे दैवंत पित्या, जगभर विखुरलेल्या तुझ्या सर्व लेकरांना तू तुझ्या करुणे एकत्र कर. ज्यांच्यासाठी विसावली म्हणून काही त्या सर्वांची आम्ही अर्पण करतो. आमचे नातेवाईक, मरण पावलेले सर्व बंधू भगिनी,
आणि ह्या जगाचा निरोप घेताना जे सारे तुझ्या कसोटीला उतरले होते त्यांना तुझ्या राज्यात प्रेमभराने प्रवेश दे. ज्या प्रतिष्ठाद्वारे तू पृथ्वीवर सर्व चांगल्या गोष्टींचा वर्षाव करतोस त्याच्याद्वारे तुझ्या राज्यात आम्हाला परिपूर्ण वैभवाचा लाभ दे अशी आम्ही आशा करतो. आणि आणि ख्रिस्ता हे सर्व समर्थ देव पित्या पवित्र आत्म्याच्या ऐक्या तुझा गौरव व सन्मान सदा सर्वकाळ हो. आणि त्याची ईश्वरी शिकवा यांनी प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो हे प्रभू सर्व प्रकारच्या वाईटांपासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे. म्हणजे दिव्य आश्रयाची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त त्याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या साहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता वंचनेपासून सुरक्षित असू. हे प्रभू येशू ख्रिस्ता तू आपल्या प्रेषितांना म्हणालास मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पाहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्य जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आपण एकमेकांना शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरात जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरात जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोपरात हे पहा परमेश्वराचे कोकरू जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बनवण्यात आलेले धन्य जीव
करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, तुझ्या वैभवासमोर आम्ही नतमस्तक होतो. तुझ्या पुत्राचे शरीर रक्त त्याच्या ईश्वरी जीवनात आम्हाला सहभागी करते. तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. कृपया बसून घ्या. संत कार्लो आकृतीचा नोवेना. हे पित्या, तू आम्हाला संत कार्लो आकृतीच्या प्रकट शांतीचे वरदान दिले आहे. त्याने पवित्र मिसापती आपल्या जीवनाचे केंद्रबिंदू बनवले आणि त्यांनी कर्तव्यासाठी पुढे जाऊ बहुमान दिले, जेणेकरून आम्हाला तुझ्यावर सर्व वस्तूपेक्षा अधिक प्रिय असण्यास प्रेरणा मिळावी. माझा विश्वास प्रकट कर. माझी आशा जोपास आणि माझी भीती तरुण कार्लो, ज्याने हे सद्गुण त्याच्या जीवनात प्रतिबिंबित करून आज तुझ्या समवेत वास करतो, त्याप्रमाणे मजबूत कर. हे पित्या, माझा तुझ्यावर व तुझ्या परमप्रिय पुत्र येशू या बळावर विश्वास आहे. त्याचप्रमाणे धन्यवाद महिला, आमची प्रिय माता आणि संत कार्लो आकृतीस त्याच्या मध्यस्थीवर माझा विश्वास आहे. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाव. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. नमो कृपापूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो. संत कार्लो आकृतीस आशीर्वाद. प्रभू परमेश्वराच्या आभार मानायचे. आपल्याला ही चांगली सुसंधी मिळालेली आहे. कार्लो आकृतीच्या नोवेनाद्वारे आपल्याला आपल्या श्रद्धेची जी मूलभूती आहे ती शोधण्यासाठी मदत झालेली आहे, मदत होत आहे. ख्रिस्त सभेने फ्रान्सिस्कन यांना नेहमी विशेष जबाबदारी दिलेली आहे. विशेष म्हणजे होली लँड म्हणजे जेरुसलेम येथील प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाशी संबंधित अशी सर्व पवित्र स्थळं याची जबाबदारी फ्रान्सिस्कन संघावर दिलेली आहे. आणि त्या संघाचे आपले फादर्स येथे गेले कित्येक वर्ष कार्य करत आहेत. त्यांचे प्रांताधिकारी प्रोव्हिन्शियल फादर गाय आताशा आलेले आहेत. आणि विशेष म्हणजे या संघामार्फत संतीकरणाची जी प्रक्रिया आहे ती नेहमी चालूच असते. आणि मागच्या शतकामध्ये पाद्रे पिओ हे संत झाले. या शतकामध्ये आपल्या फ्रान्सिस्कनमधूनच नव्हे तर कार्लो आकृतीस सारखे आपल्या पॅरिशमधून संत निपजर आहेत, निपजणार आहेत. फक्त आपल्याला त्यांची तितकीशी ओळख झालेली नाही आहे अजूनपर्यंत. परंतु या पॅरिशमधून आपल्या धर्मपालनासाठी सुद्धा मदत केली जात आहे. कित्येक वर्षांपासून केवळ युवदर्शनसाठीच नव्हे तर उल्लेख करायचा म्हणजे आपल्या बिशप्स हाऊसमध्ये रिजना या मॅडम ज्या कार्य करत आहेत आणि आपल्या सुवार्थेसाठी जॉन गन्साल्विसचे कार्य करत आहेत. त्याद्वारे आम्हाला दररोज उमराळ्या पॅरिसची आठवण राहते, दररोज आठवण होते. परंतु केवळ दोनच नव्हे खूप जण आपल्या पॅरिशमधून कार्य करतायत आणि गन्साल्विस विन्सेंटी पॉलतर्फे मला अजूनही आठवतं. त्याचप्रमाणे इतर व्यक्ती हे सर्वांच्या जीवनाबद्दल आभार मानत असताना आपले पॅरिश प्रिस्ट फादर नितीन विद्वान आहे, रिसोर्स पर्सन आहे. भारतभर मार्गदर्शनासाठी त्यांना बोलावलं जात आहे. आपल्या सर्वांचं भाग्य आहे ते आपले पॅरिश प्रिस्ट आहेत आणि ते प्रोत्साहन देत आहेत. आणि त्यामुळेच पदप्रकाश यांच्यासारखे
आपले धर्मगुरू हे उद्या पुस्तकाचं विमोचन करण्यासाठी आपल्याला सज्ज करत आहे. ही जी फ्रान्सिस्कन जीवन आहे त्याच्याद्वारे केवळ फादर्सनाच नव्हे तर अनेक बिशप्स आणि कार्डिनल यांना देखील मदत झाली आहे सभासद होऊन. आणि प्रापंचिकांची जी टर्शियरी म्हणतात म्हणजे तिसरी ऑर्डर प्रापंचिकांसाठी ती त्याची पुस्तिका उद्याला आपल्याला रूपांतरित स्वरूपात अनुवादित स्वरूपात आपल्या हाती येणार आहे. अशा आपल्या पॅरिशबद्दल मी परमेश्वराला धन्यवाद देतोय आणि अनेक गोष्टी घडत जाव्या म्हणून शुभेच्छा देखील आपल्या सर्वांना देत आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो. माझ्या प्रिय मुलांनो, तरुणीनो आणि भावा बहिणीनो, आपले मान नम्रतेनं खाली वागवा आणि परमेश्वरी आशीर्वादासाठी प्रार्थना करा. परमेश्वराने आपली ख्रिस्त सभा प्रेषितांवर प्रस्थापित केले. संत कार्लो अकुतिस याच्यासारख्या संतांच्या प्रार्थनेद्वारे तो तुम्हाला आशीर्वादित करो. संतांच्या आदर्शाप्रमाणे चालण्यास आणि सर्व लोकांसमोर सत्याची साक्ष देण्यास परमेश्वर तुम्हाला प्रेरणा देवो. संतांच्या शिकवणुकीने तुमची श्रद्धा दृढ झाली आहे. त्यांच्या प्रार्थनेमुळे तुम्हाला तुमचे खरे आणि शाश्वत निवासस्थान स्वर्ग एके दिवशी प्राप्त हो. आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर येऊ आणि सदा सर्व काळ तुम्हावर राहो. या ख्रिस्ताची सुवार्ता आपल्या जीवनानं घोषित करण्यास आपल्याला पाठवण्यात येत आहे. Radha
तेजा